हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर सगळ्यांना माहिती आहे की आज पहिला नवरात्रीचा दिवस होता. त्यानंतर मी इथे आंघोळ वगैरे करून सकाळचे वाजले होते 4:30. मग इथं मी सगळी साडी वगैरे घालून तयार वगैरे झाली. इथं पोरं पण झोपलेले होते बघा. माझे हस्बंड कसे बसले होते देवीच्या डेकोरेशनचे. त्यानंतर फायनल लुक बघा देवीच्या डेकोरेशनचं. यानंतर माझे सासूबाई बसल्या होत्या, सगळ्यांची वाट बघ एक एक करून आंघोळ करून कधी रेडी होते. नंतर माझी आंघोळ वगैरे तर सगळी झाली होती. माझ्या जावबाईची वगैरे सगळ्यांची आंघोळ झाली होती. फक्त जेंट्स राहिले होते. माझी पोरगी पण सकाळी उठून आली, दुसरी पोरगी. त्यानंतर हळूहळू करून एक एक करून सगळे उठून आले होते. हा माझा भाचा आहे विहान. त्यानंतर हा माझा मोठा पोरगा. इथे माझी सासूबाई काय बोलतात सिरियल बघत होते. मग आम्ही लोक निघालो देवीला घ्यायला. आमचा टेम्पो होता, मोठा टेम्पो, त्याच्यामध्ये सगळे निघालो होतो. ते चालू होतं की कोण पुढे बसणार, कोण मागे बसणार. बाबा आम्ही तर आमच्या देवीसोबतच बसतो, मी, माझी जाऊ आणि माझी सासू. त्यानंतर आम्ही सगळे निघालो. फायनली आम्ही पोचलो इथं लोकेशनवर देवीला घ्यायला. पण इथं आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की देवीला मुकुटच लावलेलं नव्हतं. मग इथं आम्ही थोडे रिक्वेस्ट वगैरे केली दादांना. त्यांना आम्ही सांगतो दरवर्षी त्यांना मुकुट लावायला सांगतो डायमंडचं, कारण की बाशिंग देवीला बसत नाही, त्याच्यामुळे मुकुट लावायलाच लागतं. आणि मुकुटने देवी छान पण दिसते. त्यानंतर त्यांनी थोडे हे केलं. हे बघा इथं किती छान छान देव्या होत्या साड्या नेसवलेल्या. ॲक्च्युली आम्ही पण साडी नेसवणार होतो, बट पिन मारल्यानंतर ते खंडित होऊन जाते मूर्ती, त्याच्यामुळे आम्ही साड्या नाही नेसवली देवीला. पण इथं खूप छान छान देवी दिसत होत्या सगळ्या. इथं माझी डॉटर वेट करत होती कधी येणार देवी, कधी येणार देवी म्हणून. त्यानंतर फायनली सगळं झालं. हे दादांनी देवी वगैरे आम्हाला आणून दिली बाहेर. त्याची पूजा वगैरे केली आम्ही लोकांनी सगळ्यांनी. पूजा वगैरे केल्यानंतर तिला मग फायनल आम्ही गाडीमध्ये वगैरे बसवलं. गाडीमध्ये तर हे लोक वेटच करत होती कधी माता येणार म्हणून. तर इथं फर्स्ट माझ्या जाऊबाईंनी पूजा वगैरे केली. त्यानंतर मी आरती वगैरे केली. इथं हळद कुंकू लावलं सगळ्यांना. ॲक्च्युली लावणं चांगलं असतं. नंतर दोघे भावांनी देवी उचलली आणि टेम्पो माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मोठ्या दिरांनी असं. ॲक्च्युली आम्ही खूप लवकर जातो देवी घ्यायला. लेट नाही झाला. देवीला मुकुट वगैरे त्यांना डेकोरेशनसाठी दिलं होतं, त्याच्यामुळे ते टाईम लागला. परत या लोकांनी देवी येते. नंतर आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो. आमची पोरं वगैरे दिलं. पहिले बघताय की देवी कशी आहे कशी नाही. त्यानंतर त्या लोकांना सगळ्यांना मागं केलं. माझ्या हस्बंड मागं बसले देवीला पकडायला की बाबा, कारण की उल्हासनगर म्हटल्यावर उल्हासनगरमध्ये खूप खड्डे असतात गाईज. आणि उल्हासनगरमध्ये कोणताही पॉलिटिशियन काही कोणीही असो, कोणते खड्डे खुड्डे भरत नाही, काय फक्त बोलायची कामं करतात ते बस. आणि वोटिंगच्या टायमाला वोटिंग घ्यायला येतात. नंतर आम्ही निघालो देवी घेऊन घरी यायला. मी बसली गाडीमध्ये. आता मी बसून गाडीमध्ये आम्ही देवी घरी आणली. ते पाणी वगैरे टाकतं ना गाईस, तर थोडं पाणी वगैरे माझ्या हस्बंडने टाकलं पुढे जाऊन. तर माझी जाऊबाई जे होते ते पिठाचे उंडे बनवायला गेले होते नजर काढायसाठी देवीची, ची देवी कशी येते. त्यानंतर आमची देवी घरी आली. मग त्यांना जे शृंगार वगैरे असतं ना ते सगळं केलं. त्यानंतर आम्ही इथं आमचा डोगू कसा मस्ती करत होता. मम्मा घे उचलून घेऊन.
पोरी वगैरे सगळे उभे होते. त्यानंतर हे लोक जाऊन झोपून गेले. अजून आमच्या महाराजला यायला टाईम होता. महाराज 10 वाजता येणार होते. त्यानंतर देवीचा सिंगार वगैरे झाल्यानंतर आम्ही लोकांनी बांगड्या वगैरे सगळ्या भरून घेतल्या. आम्ही पहिल्या बांगड्या भरल्या. त्यानंतर त्या लोकांनी ताईच्या हातात बांगड्या जात नव्हत्या म्हणून ताई तेल लावून टाकत होत्या बांगड्या. महाराज वगैरे आले होते आमचे. पूजेची तयारी तर अर्धीच केली होती ताईने. त्यानंतर सगळी पूजा चालू झाली. अर्ध्या तासात पूजाची सुरुवात झाली. आरती वगैरे मैं वीडियो शूट कर रहा था हमारे कि अभी ये इसका ब्लॉग बनाएगी. मैंने हाँ मस्त बनाती है तू वीडियो.